आखाजी हा सण खानदेशातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात प्रामुख्याने साजरा होतो। अक्षय तृतीयेच्या दिवशी साजरा होणाऱ्या या सणाला सासूरवाशीण आपल्या माहेरी येते आणि मनमुराद आनंदाची लयलूट करते। आपली आई, बहीण, मैत्रिणी यांच्यासोबत मनसोक्त गप्पा गोष्टी करतात। वसंताच्या नव्या बहराचं स्वागत पारंपरिक गीतांनी करत झोक्यावर हिंदोळ घेत आनंद साजरा करतात। पारंपरिक खेळही खेळतात, झोक्यावर बसून अहिराणी बोलीतील गाणं गातात। त्या गाण्यांमध्ये जे काही ते गाणे म्हणतात त्यात माझा पती कसा आहे, माझे सासू सासरे कसे आहेत, माझे दीर कसे आहेत, माझी नणंद कशी आहे, असं पूर्ण सांसारिक वर्णन ह्या गाण्यांच्या रूपाने या ठिकाणी महिला करत असतात। आखाजीला चैत्र गौरी उत्सव साजरा केला जातो। शंकर आणि गौरीच्या भेटीची गीता या दरम्यान गायली जाते। सर्व महिला एकत्र येत अगदी उत्साहानं हा सण साजरा करतात। पूर्वीच्या काळामध्ये माहेर म्हणजे खूप महत्त्व असायचं, त्यामुळे माहेरी ना वाटे आई सोनानी वरई आणि भाऊ संगे बासामाले बागाना मोरई, अशा पूर्वीच्या बाया गाणं म्हणायचे जात्यावर। गौराईचं विसर्जन होतं, नदीवर जातात, मैत्रिणी वगैरे फुगड्या खेळतात, गौराईचं विसर्जन करतात। 2 गट असतात, त्या 2 गटामध्ये त्यांची चुरत चालते, फुगड्या खेळून वगैरे ते आनंदाने घरी येतात। या निमित्ताने सासूरवाशींचा त्रास सगळा मिटून जातो। आखाजीलाच खानदेशात नववर्षाची सुरुवात होते। याच दिवशी सालगडी ठरवले जातात। खरीपाच्या पेरणीची तयारी सुद्धा याच सणानंतर सुरू केली जाते। भविष्यात फुलणाऱ्या नव अंकुराचे बीज याच आखाजीला खानदेशवासीय आपल्या मनात पेरतात। आपल्या पूर्वजांचं स्मरण याच आखाजीला केलं जातं। त्यासाठी डेरगं भरण्याची प्रथा आहे। एक मोठं माठ आणि एक छोटं माठ घेतलं जातं, त्यात पाणी भरून आणि खरबुजाचा प्रसाद देऊन पंचपक्वान्न तयार करून आखाजीला आपल्या पूर्वजांना हा नैवेद्य दाखवला जातो। इतकंच नव्हे तर आखाजी सणादरम्यान मनमुराद पत्ते आणि जुगार खेळण्याची मुभा असते, हे विशेष। भाऊ पहिला दिन काल दिन भी मानत होता, आज भी मानत आहे। म्हणून सालदार ज्या वेळेला लागत त्यावेळेला आखाजीलेच लागत, आखाजीलेच त्यानं साल ठरवतात आणि पुढले आखाजीले साल भरत। हाही कालगणना आखाजी पासून से म्हणून आखाजी अवसन खानदेशमा प्रसिद्ध आहे। स्त्रीमुक्ती आणि नव्या आशा आकांक्षाचं स्वागत आणि आपल्या पूर्वजांचं स्मरण करून देणारा वैविध्यपूर्ण असा हा आखाजी सण काळाच्या ओघात काहीसा बदलला असला तरी त्याला आधुनिकतेचे काही आयाम जोडले गेलेत। आखाजीचा गोडवा आणि उत्साह प्रत्येकाला हवाहवासा वाटतो। प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।